सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा, सत्याशी प्रामाणिक राहणे आणि आपल्या कृतींमध्ये पारदर्शकता ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे नैतिक मूल्य आहे. यामुळे इतरांचा विश्वास संपादन होतो आणि संबंध मजबूत होतात. आदर आणि सहानुभूती, स्वतःचा आणि इतरांचा आदर करणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्या प्रती सहानुभूती बाळगणे हे मानवी जीवनातील एक महत्त्वाचे नैतिक मूल्य आहे. इतरांना समजून घेतल्याने समाजात एकोपा टिकून राहतो. जबाबदारी आणि कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे आणि आपली कर्तव्ये निष्ठेने करणे हे नैतिकतेचा आधार आहे. कुटुंबाप्रती, समाजाप्रती आणि स्वतःप्रती असलेली जबाबदारी आपल्याला अधिक चांगले माणूस बनवते. न्याय आणि समता, सर्व लोकांशी समानतेने वागणे आणि कोणावरही अन्याय न होऊ देणे या मूल्यांमध्ये जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे. यामुळे समाजात सुव्यवस्था आणि शांतता टिकून राहते. फक्त स्वतःचा विचार न करता इतरांसाठी त्याग करण्याची किंवा त्यांची निस्वार्थपणे सेवा करण्याची भावना नैतिक मूल्यांना अधिक बळकट करते. संयम आणि आत्मनिरीक्षण, कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हे आपल्या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखते. थोडक्यात सांगायचे झाले तर जीवनाचे नैतिक मूल्य हे आपल्या कृती, विचार आणि इतरांशी असलेल्या आपल्या संबंधातून दिसून येते. हे गुण आपल्याला केवळ चांगले जीवन जगण्यास मदत करत नाही, तर एक सदृढ आणि सकारात्मक समाज निर्माण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. नैतिक मूल्ये म्हणजे एथिकल व्हॅल्यू, आपल्या जीवनातील अशी मूल्यवान तत्वे आणि विश्वास जे आपल्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरवण्यास मदत करतात. ही मूल्ये आपल्याला वर्तनाला दिशा देतात आणि आपण कसे जगावे, कसे वागावे आणि इतरांशी कसे संबंध ठेवावे हे निश्चित करतात. नैतिक मूल्ये केवळ वैयक्तिक जीवनासाठीच नव्हे, तर समाज आणि संस्कृतीसाठीही अत्यंत महत्त्वाची असतात. नैतिक मूल्ये म्हणजे काय? नैतिक मूल्ये म्हणजे योग्य आचरणाची तत्त्वे. ती आपल्याला चांगल्या वाईटातील फरक ओळखायला मदत करतात आणि आपल्या कृतींना नैतिक आधार देतात. ही मूल्ये अनेकदा सार्वत्रिक स्वरूपाची असतात, म्हणजे ती बहुतेक संस्कृती आणि समाजांमध्ये स्वीकारार्ह मानली जातात. नैतिक मूल्याचे महत्त्व, व्यक्तिमत्व विकास. नैतिक मूल्ये व्यक्तीच्या चारित्र्याची आणि व्यक्तिमत्वाची घडण करतात. प्रामाणिकपणा, दयाळूपणा यासारखी मूल्ये माणसाला एक चांगला व्यक्ती बनवतात. सामाजिक सुसंवाद, समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी नैतिक मूल्ये आवश्यक आहेत. जेव्हा लोक समान नैतिक मूल्याचे पालन करतात, तेव्हा त्यांच्यात विश्वास आणि एकोपा वाढतो. निर्णय क्षमता, जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगांमध्ये नैतिक मूल्ये आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. ती आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करतात. आत्मसन्मान आणि समाधान, नैतिक मार्गाने जीवन जगल्याने व्यक्तीला आत्मसन्मान आणि आंतरिक समाधान मिळते. त्याला आपल्या कृतीबद्दल पश्चाताप वाटत नाही. आदर्श नागरिक, नैतिक मूल्ये असलेली व्यक्ती समाजासाठी एक आदर्श नागरिक बनते, जी जबाबदारीने वागते आणि इतरांसाठी प्रेरणास्थान बनते. प्रामाणिकपणा म्हणजे हॉनेस्टी, खरे बोलणे आणि आपल्या कृतीमध्ये पारदर्शक असणे. 2. आदर म्हणजे रिस्पेक्ट,
इतरांचा आणि स्वतःचा आदर करणे, त्यांच्या भावना आणि मतांचा मान ठेवणे. 3. दयाळूपणा, सहानुभूती, काइंडनेस, एम्पॅथी, इतरांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना मदत करण्याची इच्छा ठेवणे. 4. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करणे. 5. न्याय म्हणजे जस्टिस, सर्वांशी समानतेने वागणे आणि योग्य तेच करणे. 6. क्षमाशीलता, फॉरगिव्हनेस, इतरांच्या चुका माफ करण्याची क्षमता असणे. 7. करुणा, कॉम्पॅजिशन, इतरांच्या वेदना आणि अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे. 8. सचोटी, इंटेग्रिटी, आपल्या तत्वावर ठाम राहणे कितीही कठीण परिस्थिती असली तरी. नैतिक मूल्ये कशी निर्माण होतात? नैतिक मूल्ये प्रामुख्याने कुटुंब, शाळा, धर्म, समाज आणि मित्रांकडून शिकली जातात. लहानपणापासून मिळणारे संस्कार आणि अनुभव या मूल्यांना आकार देतात. थोडक्यात, नैतिक मूल्ये हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत. ते आपल्याला एक अर्थपूर्ण, जबाबदार आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करतात. आदर आणि प्रेम. सर्वांचा आदर करा. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा, मग ते वडीलधारे असोत किंवा लहान, आदर करा. त्यांचे विचार, भावना आणि मतांचा मान ठेवा. प्रेम व्यक्त करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर तुमचे प्रेम आहे हे फक्त मनात न ठेवता ते व्यक्त करा. मिठी मारणे, कौतुक करणे, लहान मोठ्या गोष्टींसाठी मदत करणे यातून प्रेम व्यक्त होते. एकमेकांचा स्वीकार करा. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यांच्या आवडी निवडी, सवयी वेगवेगळ्या असू शकतात. त्यांचा आहे तसा स्वीकार करा. 2. प्रभावी संवाद, कम्युनिकेशन. मन मोकळेपणाने बोला. तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कुटुंबातील सदस्यांशी मोकळेपणाने बोला. गैरसमज टाळण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ऐकून घ्या. फक्त बोलू नका, तर समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गैरसमज दूर करा. काही वाद किंवा गैरसमज निर्माण झाल्यास ते लगेच बोलून मिटवा. मनात ठेवल्यास ती वाढत जातात. भाषेची काळजी घ्या. बोलताना कठोर शब्द वापरू नका. आदराने आणि शांतपणे बोला. 3. जबाबदारी आणि मदत. आपली जबाबदारी ओळखा. कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात. त्या समजून घ्या आणि प्रामाणिकपणे पूर्ण करा. घरातील कामात मदत करा. घरातील कामात, मग ती छोटी असो किंवा मोठी, मदत करा. प्रत्येकाने आपापला वाटा उचलल्यास काम सोपे होते. एकमेकांना पाठिंबा द्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याला मदतीची गरज असेल किंवा तो अडचणीत असेल तर त्याला भावनिक आणि प्रत्यक्ष पाठिंबा द्या. आर्थिक जबाबदाऱ्या. जर तुम्ही कमवते असाल तर कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये तुमचा वाटा उचला. 4. वेळ आणि परिस्थिती. एकत्र वेळ घालवा. कुटुंबातील सदस्यांसोबत नियमितपणे एकत्र वेळ घालवा. जेवण करणे, एकत्र टीव्ही पाहणे, बाहेर फिरायला जाणे यासारख्या गोष्टींमधून आपुलकी वाटते. महत्वाच्या प्रसंगांना उपस्थित राहा. वाढदिवस, सण समारंभ किंवा कुटुंबातील महत्वाच्या प्रसंगांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही कुटुंबाचा अविभाज्य भाग आहात हे जाणवते. 5. संयम आणि समजून घेणे. संयम बाळगा. कधी कधी कुटुंबात मतभेद किंवा वाद होऊ शकतात. अशा वेळी संयम राखणे महत्वाचे आहे. चूक मान्य करा. जर तुमची चूक असेल तर ती प्रामाणिकपणे मान्य करा आणि माफी मागा. तुलना टाळा.
कुटुंबातील सदस्यांची तुलना इतरांशी किंवा एकमेकांशी कधीही करू नका. प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि महत्त्व वेगळं असतं. 6. वैयक्तिक जागा आणि स्वातंत्र्य. प्रत्येकाच्या जागेचा आदर करा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याची वैयक्तिक जागा आणि थोडं स्वातंत्र्य गरजेचं असतं. त्यांचा आदर करा. खाजगी गोष्टींमध्ये हस्तक्षेप टाळा. दुसऱ्याच्या खाजगी गोष्टीमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा. 7. कृतज्ञता व्यक्त करा. कुटुंबातील सदस्यांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. धन्यवाद म्हणायला विसरू नका. या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास कुटुंबातील नाती अधिक घट्ट आणि आनंददायी बनतात. कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते नाही, तर ते प्रेम, विश्वास आणि एकमेकांचा आधार असते. लक्षपूर्वक ऐका. आई वडील जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. त्यांना काय सांगायचे आहे, त्यांचा काय अनुभव आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आदेश पाळा. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या सूचना पाळण्याचा प्रयत्न करा. जरी एखादी गोष्ट पटली नाही तरी आदराने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करा, पण त्यांचा अपमान कधीच करू नका. वागण्यात नम्रता आणि प्रेम ठेवा. आदराने बोला. आई वडिलांशी बोलताना आदराने आणि नम्रपणे बोला. कठोर शब्द वापरणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळा. प्रेम व्यक्त करा. आई वडिलांना तुम्ही किती प्रेम करता याची जाणीव करून द्या. मिठी मारणे, त्यांच्या आरोग्याची चौकशी करणे किंवा त्यांच्यासाठी छोटीशी मदत करणे यातून प्रेम व्यक्त होते. काळजी घ्या. आई वडील वृद्ध झाल्यावर किंवा त्यांना काही समस्या असताना त्यांची विशेष काळजी घ्या. त्यांच्या गरजांकडे लक्ष द्या आणि त्यांना एकटेपणा जाणवू देऊ नका. त्यांच्या अनुभवांचा आदर करा. सल्ला घ्या. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा सल्ला घ्या. त्यांचे अनुभव आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरू शकतात. त्यांच्या विचारांचा आदर करा. त्यांचे विचार किंवा दृष्टिकोन तुमच्यापेक्षा वेगळे असू शकतात. अशा वेळी त्यांच्या विचारांचा आदर करा, भलेही तुम्हाला ती पूर्णपणे पटत नसले तरीही. मदतीचा हात द्या. त्यांना घरातील कामात मदत करा. ते म्हातारे झाल्यावर त्यांच्याकडून शक्य नसतील अशी कामे तुम्ही करा. आर्थिक मदत. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर त्यांना आर्थिक मदत करा, जेणेकरून त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही. सार्वजनिक ठिकाणी वागणे. त्यांचा सन्मान राखा. सार्वजनिक ठिकाणीही त्यांच्याशी आदराने वागा. त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या मताबद्दल नकारात्मक बोलू नका. त्यांच्या सोबत राहा. त्यांना बाहेर घेऊन जा. त्यांच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. चुकींना माफ करा. आई वडीलही माणूस आहेत आणि त्यांच्याकडूनही काही चुका होऊ शकतात. त्यांच्या चुकांना माफ करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता व्यक्त करा. त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. त्यांना वेळोवेळी धन्यवाद म्हणा आणि त्यांची प्रशंसा करा. आई वडिलांचा आदर करणे म्हणजे त्यांच्या प्रती असलेले आपले प्रेम, विश्वास आणि ऋण व्यक्त करणे होय. हे आपल्याला एक चांगला माणूस बनवते आणि आपल्या जीवनात समाधान आणते.